अहमदपूर तालुक्यातील मौजे नागझरी येथे प्रतिवर्षाप्रमाणे नागपंचमी निमित्त यात्रेचे आयोजन केले जाते। अनेक वर्षापासून चालत आलेल्या या यात्रेस मोठ्या श्रद्धेने भाविक दर्शनासाठी येत असतात। येथील जागृत देवस्थान नागदेवतेची अगदी सकाळी 6 वाजल्यापासून पूजा अर्चा होत असते। दोन दिवस भरत असलेल्या या यात्रेमध्ये पशु प्रदर्शन व विक्री तसेच कुस्ती असे कार्यक्रम चालत असतात। यात्रेच्या पहिल्या दिवशी पशु प्रदर्शनात अनेक पशुपालकांनी आपल्या पशुचे प्रदर्शन केले। त्यांना बक्षीस वितरण ही यात्रेच्या कमिटीच्या वतीने करण्यात आले। लाल कंदारी, देवणी आदी जातींची अनेक पशु या प्रदर्शनात पाहावयास मिळाले। तर दुसऱ्या दिवशी विविध जिल्ह्यातून कुस्तीसाठी मल्लांनी आपली उपस्थिती दर्शवली। या यात्रेमधील गर्दी लक्षात घेता किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। प्रतिवर्षाप्रमाणे भरणारे नागझरी येथील ही ग्रामदेवताची यात्रा मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सुरक्षेच्या बाबतीत आपण काय या ठिकाणी नागझरी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे नागपंचमीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी 25 ते 30 पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी आणि 2 अधिकारी लावले आहेत। या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, कारण का गावातील रस्ते छोटे असल्यामुळे जर वाहने इथं गावात सोडली तर पूर्ण जाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे मेन जो रस्ता आहे गंगाखेडकडे जाणारा, त्याच ठिकाणी आम्ही वाहतूक थांबवून फक्त भाविकांना या ठिकाणी पायी सोडलेले वाहन पूर्ण रोडला थांबवलेले आहेत। त्यामुळे भाविकांची सगळ्यांची व्यवस्थितरित्या या ठिकाणी दर्शन होत आहे। गर्दीवर देखील व्यवस्थित नियंत्रण झालेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महिला भाविक दर्शनासाठी येत असतात। त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी पोलिसांची गस्त यात्रेमध्ये ठेवलेली आहे। तर एकंदरीत यात्रा शांततेत चालू आहे आणि यात्रा कमिटीने देखील चांगल्या प्रकारे नियोजन या ठिकाणी केलं आहे। बरोबरच या ठिकाणी काही जंगलवादी लोक जवळ ज्यांच्या हातामध्ये तुपानी तुपारी यासारखे काही वाद्ये यात्रेमध्ये वाजवतात। त्या संदर्भात काही आपण ठोस भूमिका घेणार आहोत। यात्रा म्हणलं की या ठिकाणी हौशे नवशे गवशे अशा सगळ्या प्रकारचे लोक येतात। तरी देखील अशा लोकांपासून जे याच्यामध्ये काही टवाळखोर लोक असतात त्यांच्यापासून भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। आणि असे लोक निदर्शनास आल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत। तरी सर्व शांततेत चालू आहे। अशा लोकांवर आम्ही लक्ष देऊन आहोत।